नमस्कार केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण 34 साईजचा अस्तरचा कटोरी ब्लाउज कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे मी। तर सर्वात अगोदर अस्तर मोजून घ्यायचं आहे दोन्ही साइडने। तर या साइडने अस्तर आपलं 32 इंच आहे आणि आता इकडची साइड मोजायची आहे। तर या साइडने 29 म्हणजे ही साइड कमी आहे आणि ही साइड आपली जास्त आहे। तर 32 इंच असलेलं अस्तर ज्या साइडने आहे त्या साइडने अशी डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे। घडी एकदम बरोबर करून घेतलेली आहे आणि आता इथे मोजायचे आहे आपल्याला अगोदर चेस्ट। तर दोन्ही मुंडापासून ब्लाउज टाइट पकडून चेस्ट मोजायचे आहे। तर इथे 17 आहे म्हणजे 17 + 17 मागून पुढून 34। तर 34 इंच ब्लाउज। तर हे 17 इंच आहे। तर इथे आता 17 इंच घ्यायचं आहे आणि 17 मध्ये शिलाई मार्जिनसाठी 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर मी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे शिलाई मार्जिनसाठी। 19 वरती टिक मार्क करून घेतलेली आहे मी, तिन्ही जागेवर करून घेतली आहे 19 वरती बघा। आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। 3 जागेवर पॉइंट का दिलेत मी, कारण आपली रेषा सरळ यावी, कमी जास्त होऊ नये कापण्यामध्ये, त्यामुळे। आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। आता ही घडी उकलून आपल्याला परत या साइडने घालून घ्यायची आहे ज्या साइडने लांब आहे। तर इथे आता आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। खालीवर पदर बिलकुल होऊ द्यायचे नाहीयेत आणि थोडंफार खालीवर अस्तर असेल तर त्याला व्यवस्थित सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर हे बरोबर आहे, बरोबर घडी करून घेत आहे मी। थोडं सुद्धा कमी जास्त जर झालं तर नंतर आपल्याला ब्लाउज फिटिंग करताना प्रॉब्लेम येतात, त्यामुळे अस्तरची घडी एकदम व्यवस्थित घ्यायची आहे। आता इथे आपल्याला मोजायची आहे ब्लाउजची उंची। तर उंची मोजताना शोल्डर पासून खाली घ्यायची असते उंची आणि नेहमी बॅक साइडने उंची मोजायची असते। तर इथे उंची 12.5 इंच आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा असतो शिलाई मार्जिनसाठी। तर आता इथे मी 13.5 इंच घेणार आहे, म्हणजे 12.5 मध्ये 1 इंच प्लस केलाय। इथे एक टिक मार्क केली आहे 13.5 वरती आणि या साइडला एक 13.5 वरती टिक मार्क करून घ्यायची आहे। आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे, असं टिक मार्क केली आहे तिथून बरोबर। व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला कमी जास्त बिलकुल नाही होऊ द्यायचं। आणि आता इथे खालचा जो पार्ट आहे मोठा, तर त्यावरती आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं। समोरील भागासाठी फ्रंट साइडसाठी आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतो। तर हे इथे पाव इंच रेषा ओढून घेतलेली आहे मी। टेप माझा पाव इंच आहे, त्यामुळे डायरेक्टली रेषा ओढून घेतली आहे मी टेप ठेवून। तुम्ही अंतर मोजून पाव इंच घ्या। आणि आता हे कट करून सुद्धा घेतलेलं आहे। आता ही घडी इकडच्या साइडला टाकून घ्यायची आहे आपल्याला। जी मोठी बाजू आहे ती वरच्या साइडने केली आहे अस्तरची आणि छोटी बाजू खालच्या साइडने केलेली आहे। तर घडी एकदा व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता इथे मोजायचे आहे आपल्याला शोल्डर। तर इथे शोल्डर 2.5 इंच आहे, तर 3.25 इंच घ्यावं लागेल। आणि गळा इथे मी 2 इंच घेणार आहे, कारण 34 साईजचा ब्लाउज आहे फक्त, जास्त काही हेवी साईज नाही आहे। तर त्यामुळे गळा घेतला आहे 2 इंच आणि शोल्डर घेतला आहे 3.25 इंच, म्हणजे पाव इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं। आणि शोल्डरपासून खाली 5 इंच वरती घेत आहे मुंडा। तर हे बघा 5 वरती घेतलं आहे आणि ही सरळ रेषा समोर ओढून घ्यायची आहे। ही थोडीशी तिरकस रेषा ओढून घेतली मी आतल्या साईडला आणि इथे 1 इंच वरती एक पॉइंट दिला आहे आणि दुसरा 1.5 इंच वरती। आणि आता ह्या पॉइंटवरून आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याची। ही गोलाई झाली समोरची आणि ही झाली पाठीमागची। 1.5 इंच वरची गोलाई मागच्या साईडची असते बॅक साईडची आणि खालची गोलाई 1 इंच वरची फ्रंट साईडची। तर गोलाई व्यवस्थित देऊन झालेली आहे। आता समोरचा गळा मोजायचा आहे, तर त्यासाठी इथे ही
काजबटन पट्टी मोजायची, तर ही 6.5 इंच आलेली आहे. तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी. 6.5 आली तर 8 पासून टिक मार्क केली आहे वर बघा. आणि गळ्याची रुंदी इथे 2 इंच आणि हा गळा सरळ वरती जोडून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहे मी. आता मोजायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी इकडच्या साईडने बघा 3 इंच आहे जवळपास, तर इथे मी 3.5 इंच घेत आहे. आणि इकडच्या साईडने 2 इंच आहे, तर इथे 2.5 इंच घेत आहे. आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आणि या साईडला थोडीशी अशी वरती तिरकस घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. तर आता आपल्याला मोजायची आहे कटोरी. तर कटोरी मोजताना नेहमी काजे साईडने किंवा हुक साईडनेच मोजायची असते. तर इथे कटोरी आहे 5 इंच. तर इथून आपल्याला समोर 5 इंच वरती टिक मार्क करायची आहे. आणि मुंड्याच्या ह्या खालच्या आकारापासून 2.5 इंच वरती एक टिक मार्क केली आहे. आणि गळ्याला इथून वरती 1 इंच, अर्धा इंच, पाव इंच आपल्या आकारानुसार घ्यायचे, जेणेकरून कटोरीला गोल आकार आला पाहिजे. आणि असा कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर. कटोरीचा आता आकार देऊन झालेला आहे. आता करायची आहे आपल्याला कटिंग. तर सर्वात अगोदर गळा कट करून घ्यायचा आहे. आणि आता मुंडा. तर मुंडाचा हा वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे, खालचा नंतर कट करायचा आहे आपल्याला फ्रंट साईडचा. आणि आता हे शोल्डर. तर आता हे समोरील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. क्रॉस पट्टी. आणि आता कटोरी कट करायची आहे. आता बॅक साईडचा गळा वाढवून घ्यायचा आहे. तर बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी ही आपल्याला बॅक साईडची पट्टी मोजायची आहे. तर ही आपली 4.5 इंच आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 5 इंच वरती घेतले. आणि गळ्याची रुंदी इथे 2.25 इंच. आणि गळा सरळ वरती जोडून घ्यायचा आहे. गळ्याला इथे गोल आकार देऊन घेत आहे मी. आणि आता गळा कट करून घ्यायचा आहे. आता बॅक साईड कट करून झालेली आहे. आता इथे डबल फोल्ड अस्तर घेतले मी हे. आणि इथे आता बाहीची कटिंग करून घेणार आहे. तर याला परत एकदा फोल्ड करते. आता हे 4 वेळा फोल्ड झालेलं अस्तर आहे, 4 पदर आहेत हे. आणि आता इथे बाहीची सर्वात अगोदर बाहीची उंची मोजून घ्यायची आहे. तर शोल्डरपासून उंची 6.5 इंच आहे. तर त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 6.5 आहे, तर इथे 7.25 इंच वरती टिक मार्क करून घेत आहे. इथे एक टिक मार्क करून घ्यायची आहे 7.25 इंच वरती. आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. हे बरोबर करून घ्यायचं आहे अस्तर. आणि आता इथे मोजायचा आहे आपल्याला मुंडा. तर इथे मुंडा आपला 7 इंच येत आहे. तर बंद बाजूकडून माझ्या साईडची बंद बाजू आहे, तर समोर 7 इंच वरती टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि वरच्या साईडने 2.5 इंच वरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे गोलाई देऊन देण्यासाठी. आणि आता इथून गोलाई देऊन घ्यायची आहे. लगेच समोरील बाहीचा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे इथे. तर हे अस्तर बरोबर करून आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे. आणि इथे सेंटरला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे बाही जोडताना सेंटर लक्षात येतं. आता हा समोरील बाहीचा आकार. बाहीची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे. तर इथे आता उरलेल्या अस्तरमध्ये कटोरी बसत नाही आहे, तर त्यामुळे इथे सेंटरला
कटोरी ठेवून मी एक कटोरी अगोदर कट करून घेणार आहे आणि दुसरी कटोरी साईडचे जे दोन्ही पार्ट आहेत ते मशीनवरती जॉईन करून नंतर दुसरी कटोरी कट करणार आहे। तर इथे अगोदर कटोरीचं सेंटर काढले, अशा प्रकारे 2 पॉईंट मिळवून हे झालं कटोरीचं सेंटर। आता या साईडने 1 इंच कटोरी वाढवायची आहे, 1 इंच घेतली आणि आता इकडच्या साईडने सुद्धा 1 इंच कटोरी वाढवायची आहे। दोन्ही साईडने 1-1 इंच वाढवली आहे आणि सेंटरपासून खाली 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे। हे घेतले 1.5 इंच आणि आता हे 3 पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। आणि आता इथे गळा आहे तसा घेतला आहे आणि साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून आता कटोरीचा गोल आकार देत जायचा आहे, वाढवत इथे 1 इंचला मिळवायचा आहे आणि हे 2 पॉईंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। गळ्याच्या साईडला अर्धा इंच कटोरी वाढवलेली आहे, ती मी अंदाजेच अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे आणि आता ही कटोरी कट करून घ्यायची आहे पूर्ण। आता इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि त्यावरती हे अस्तर ठेवून पूर्ण अस्तर आपल्याला कट करून घ्यायचे ब्लाउज पीस वरती। सर्व ब्लाउज आता इथे कट करून झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।